नमस्कार. प्रेरणादायी विचार या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही पाय नसतानाही एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या मार्क इंग्लिस यांची प्रेरणादायी कथा आपण पाहिली होती भाग 1 मध्ये. आता त्याचाच पुढचा भाग म्हणजे भाग 2 आपण आज पाहणार आहे की त्यांचे कृत्रिम पाय मोडल्यानंतरही त्यांनी त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास कसा पूर्ण केला व आज जगापुढे एक आदर्श निर्माण केला. स्वतःकडे कोणतीही जास्त साधन सामग्री नसतानाही जो माणूस एव्हरेस्ट शिखर सर करू शकतो तो माणूस किती अजब असेल, किती वेगळा असेल व त्याच्यातलं ते प्रावीण्य किती वेगळं असेल. चला तर मग त्याचा जो पुढचा प्रवास आहे तो भाग 2 मधून आपण बघूया आणि त्याच्या प्रेरणादायी प्रवासाला आपण सलाम करूया. गिर्यारोहणाच्या आघाडीवर मार्कची वाटचाल सुरू झाली. 2002 मध्ये त्या वर्षी जानेवारीत माउंट कुकवर पोहोचून मार्कनं आणखीन एक पराक्रमाची नोंद केली. माउंट कुकवर पोहोचल्यावर मार्कच्या नजरेसमोर एकच ध्येय होते, माउंट एव्हरेस्ट गाठण्याचं. एव्हरेस्टवर जाण्यापूर्वी हिमालयातील चो ओयू या जगातल्या 6व्या क्रमांकाच्या म्हणजे त्याची उंची होती 8,201 मीटर शिखरावर चढाई झाली. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास चालू होता आणि त्याच प्रेरणादायी प्रवासाचं जिवंत उदाहरण म्हणजे हा मार्क होता. 27 सप्टेंबर 2004 या दिवशी इतक्या उंचीवर चढून जाणारा कृत्रिम पाय असलेला पहिला गिर्यारोहक हा मान त्यानं पटकावला होता. या शिखरावर उभं असताना मार्कला समोर दिसला एव्हरेस्ट. 647 मीटर उंच, अजून 647 मीटर उंची गाठायची हेच त्याच्या ध्येयाचं लक्ष होतं. 25 मार्च 2006 रोजी मार्क एव्हरेस्ट चढाईसाठी सुरू झाला. एव्हरेस्टवर जाणारे गिर्यारोहक बेस कॅम्पवर थोडे दिसत राहतात. तिथं स्थिरावल्यावर अजून काही उंचीवर जाऊन हिमालयातील वातावरणाशी ॲडजस्ट होतात. ते सोपं नसतं. अनेक जणांना खूप त्रास होतं, डोके दुखणं, उलट्या होतात, श्वास घेणं कठीण होतं कारण तिथे उंची जास्त असते. गिर्यारोहक तिथे थोडे दिवस राहतात. फार त्रास होऊ लागला तर पुन्हा ते बेस कॅम्पवर रिटर्न जातात व पुन्हा वर जातात. अशा पद्धतीने वर खाली त्यांचा प्रवास सुरू असतो आणि या वातावरणाशी जुळवता आलं की मग चढाईला सुरुवात करतात, नाहीतर ते परततात. मार्कला हा मार्ग उपलब्ध नव्हता. एकदाच काय ते चढाई करायची हे एवढंच त्याने त्याच्या डोक्यात ठेवलं होतं. त्याला वरती जायचंच होतं आणि त्याला त्याचं यश मिळवायचंच होतं. बेस कॅम्पवर पुन्हा पुन्हा श्रम खर्च करणं शक्य नव्हतं, पण मार्कचे लक्ष त्याला असलेल्या पायांच्या उणिवेपेक्षा त्यामुळे मिळणाऱ्या फायद्यावर होतं आणि कृत्रिम पायही मोडला. एव्हरेस्टवरील चढाई सुरू झाली. सगळे ठरल्यानुसार व्यवस्थित चाललं होतं. बायकोशी फोनवर संपर्क चालू होता, पण नंतर प्रचंड वारे, त्या वाऱ्यामध्ये मिसळलेली खनिजांची धूळ घशात जाऊन घशाला सूज आली. आवाज फुटेना. नंतर एका ठिकाणी चढताना कृत्रिम पायच मोडला. आता मात्र मार्क पुढे खूप मोठं आव्हान होतं. ही शक्यता आधीच विचारात घेऊन दुसरा पाय तो बदलण्याचे कौशल्य, या सगळ्या गोष्टी मार्ककडे होत्या. पाय मोडला ही गोष्ट नकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी एक मोडला तर दुसरा बदलता येईल ही सकारात्मक दृष्टी मार्ककडे होती. इतरांपेक्षा मला हा एक मोठा ॲडव्हान्टेज होता म्हणताना मार्कच्या डोळ्यामधील चमक थक्क करणारी होती. पाय बदलला आणि मार्कने त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्याचा पुढचा प्रवास सुरू असताना त्याच्यामध्ये जो ॲटिट्यूड होता पॉझिटिव्हनेसचा, तो बघण्यासारखा होता. 15 मे 2006 रोजी हिमालयावरील तापमान कमी झालं 20 ते 40, पण दिवस चांगला होता. आकाश निरभ्र. अखेर या दिवशी मार्कनं आपलं स्वप्न साकार केलं. स्लाइड शो मध्ये मार्क बरोबरच्या एका गिर्यारोहकाला मिठी मारताना दिसला. एकीकडे मार्कची कॉमेंटरी चालू झाली आणि त्याचं हे यश दिपण्यासारखं होतं. ज्यांच्याजवळ आवश्यक अशी पुरेशी साधनं नाहीत त्यांना या जागी तरणोपाय नसतो. मृत्यू हा अटळ असतो. एव्हरेस्ट चढून जाण्या इतकेच किंबहुना काकणभर जास्तीचं महत्त्वाचं असतं.
इथून सुखरूप खाली येणं हे जास्त महत्त्वाचं असतं, कारण तिथून सुखरूप येणं हे पण एक मोठं चॅलेंज असतं. वाटेवर मृतदेह दिसतात. माझ्या जवळचा 2 ऐवजी 1 लिटर ऑक्सिजनचा उपलब्ध होता. त्याच्याजवळ फक्त 1च लिटर ऑक्सिजन उपलब्ध होता. एक पाऊल टाकताना 20 वेळा प्रवास घ्यावा लागत होता. 20 वेळा त्याला श्वास घ्यावा लागत होता त्या प्रवासामध्ये. म्हणजे बघा त्याची काय अवस्था झाली असेल. प्रत्येक श्वास त्याला विचार करून घ्यावा लागत होता. आपलं स्वप्न साकार करून मार्क इंग्लिस जेव्हा सुखरूप खाली परत आला, त्यावेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हाताच्या बोटांना फ्रॉस्ट बाईटनं झालेली होती. पायाच्या अंगठ्यांच्या टोकालाही फ्रॉस्ट बाईट्स झालेले होते. इकडे जगभर बातमी झळकली. दोन्ही पाय नसलेल्या व्यक्तीनं कृत्रिम पायाच्या साह्याने एव्हरेस्ट सर केला. हा एक खूप मोठा अभिमानाचा क्षण होता, मार्कसाठी पण आणि आपल्या सर्वांसाठी. जगातली ही पहिलीच घटना होती जी मार्कनं साकार केली. म्हणूनच असं स्वप्न बघा जे असामान्य असेल आणि मार्कसारखं यश मिळवून दाखवा.